पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सगळ्यांनी दोन्ही हात वरती करायचेत, आपल्या मुठ्ठी घट्ट आवळायच्यात। भारत माता की। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आज शनिवार दिनांक 4 मे रोजी पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात केंद्रीय मंत्री आमदार नितीनजी गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेस भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राम सातपुते, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, पांडुरंग परिवारातील विविध पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते। या सभेस पंढरपूर शहर तालुक्यातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता। त्याचं प्रकाशन होते। या संकल्प पत्रामध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही मोदीजींना का मत द्यायचं, रामजींना का मत द्यायचं याचे संकल्प केलेले आहेत। विधानसभा लोकसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। आपल्या सगळ्यांना माहित आहे या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आज गडकरी साहेब इथं आलेले आहेत। गेले महिनाभर आपण सगळेजण काम करतात, पण आज आवर्जून गडकरी साहेबांना ऐकायसाठी आपण आलात। कुठलीही व्यवस्था नसताना स्वतःच्या सायकलीवर आपण हे सभा ऐकायकरता आलाय, त्याबद्दल सगळ्यात प्रथम तुमच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। बंधूंनो, सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राम सातपुते, माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर या दोघांना विजयी करण्याचं आवाहन आपल्या सगळ्यांच्या वतीनं, आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी आपल्याला करतो। गडकरी साहेबांना विनंती करतो की आपण जे जे काम या मतदारसंघामध्ये पंढरपूर मंगळवेढा असेल, सोलापूर जिल्ह्यातले असतील, माढा, फलटण, माळशिरस, इंदापूर, टेंभुर्णी, दिगंची, आटपाडी, सांगली भागातले असतील, ती सगळी कामं आपण साहेब पूर्ण केली गेल्या 10 वर्षामध्ये। त्यामुळं भारतीय जनता पक्षाला मत का द्यायचं हे सांगत असताना आपला उल्लेख केल्याशिवाय कुठलीही सभा पूर्ण होऊ शकत नाही। आणि आपण केलेलं काम हे खऱ्या अर्थानं राष्ट्र उभारणीचं काम आहे। सकाळी आपण आज पंढरपूरला एक चक्कर हेलिकॉप्टरमधनं मारली। ही काही निवडणूक असल्यामुळं मागण्याची वेळ नाही, पण आपण जे घोषणा केली होती की वाखरी ते पंढरपूर, तो सुद्धा राहिलेला टप्प्याचं साहेब काम 150 कोटी रुपयाचं काम चालू झालं। फक्त आता अर्धा रिंग रोड राहिलाय। पुन्हा आपण बांधकाम मंत्री आता काय आम्हाला माहित नाही, पण आपल्या हातनं हे राहिलेलं काम सुद्धा पूर्ण व्हावं एवढी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो। आणि सगळ्यांच्या वतीनं गडकरी साहेबांनी आपल्याला संबोधित करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे, पंढरपूरच्या विकासाकरता सातत्याने प्रयत्न करणारे आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार प्रशांतजी परिचारक, आदरणीय समाधान आवताडेजी, विधिमंडळातील माझे जुने सहकारी आदरणीय लक्ष्मणराव ढोबळे, आदरणीय गोपीचंद पडळकर, शिवाजी सावंत, लक्ष्मण पापरकर, शिवानंद पाटील, अनिल सावंत आणि मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय नेतागण आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, खरं म्हणजे आपण सगळेजण एवढ्या उन्हामध्ये स्वतःच्या वाहनाचा उपयोग करून या सभेला एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। मी ज्यावेळी माझ्या निवडणुकीत यावेळी फॉर्म भरला त्यावेळी मी आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं, बावनकुळे साहेब, बस गाडीत पेट्रोल टाकू नका, ज्याला यायचं आहे तो येईल, परंतु आपला कार्यकर्ता हा मनापासून देशाकरता, समाजाकरता आणि विकासाकरता काम करणारा आहे, तो आल्याशिवाय राहणार नाही। आणि माझ्या लक्षात आलं
की 50,000पेक्षा जास्त लोक अतिशय उत्साहाने भर उन्हामध्ये फॉर्म भरण्याकरता उपस्थित होते. आपल्या सगळ्यांचं जे भारतीय जनता पार्टीवर प्रेम आहे, आपल्या सगळ्यांचं आदरणीय मोदींच्या नेतृत्वावर जे प्रेम आहे, त्यामुळे आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात. हे प्रेम का आहे? तुम्हाला का बरं या पक्षाबद्दल आपुलकी वाटते, प्रेम वाटतं? याचं खरं कारण काय आहे हे बोलण्याकरताच मी आपल्याकडे आलो आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. महात्मा गांधी नेहमी असं म्हणायचे की आपला देश गावात राहतो. पण काय झालं? ज्या धोरणं आणि ज्या नीत्या स्वीकारल्या गेल्या त्याचा परिणाम असा झाला की गावं सोडून लोक शहराकडे गेली. 47 साली 90% आपली लोकसंख्या गावात राहत होती. 30% लोकांनी गावं सोडून दिली आणि मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगलोर, कलकत्ता, चेन्नई, नागपूर या मोठ्या मोठ्या शहरात लोक राहायला गेली. ती खुशीने नाही गेली, ती नाईलाजाने गेली, मजबुरीने गेली. त्याचं कारण आपलं सगळं धोरण चुकीचं होतं. गावात जायला रस्ते नव्हते, गावात प्यायला शुद्ध स्वच्छ पाणी नव्हतं, गावातल्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य किंमत नव्हती आणि तरुण मुलाच्या हाताला काम नव्हतं. शाळेची बिल्डिंग होती तर शिक्षक नव्हते, शिक्षक होते तर बिल्डिंग नव्हती, दोन्ही होते तर विद्यार्थी नव्हते आणि तिन्ही होते तर शिक्षण नव्हतं. दवाखान्याची हालतही अशीच होती. मी सुरुवातीला विद्यार्थी असताना आमच्याकडे व्हेटरनरी दवाखाना होता गावात. माझ्याकडे गायी होत्या, म्हशी होत्या. पण माझं एवढं दुर्भाग्य की मी कर्ज काढून गाई म्हशी घेतल्या होत्या. पण जेव्हा गाय आणि म्हैस गरम व्हायची तेव्हा गावात डॉक्टर गायब राहायचा आणि जेव्हा डॉक्टर गावात राहायचा तेव्हा गाय म्हैस गरम होत नव्हती. शेवटी डेअरीचे वाजले 12. म्हणजे गावामध्ये परिस्थिती अशी होती की गावामध्ये एक नारा प्रसिद्ध झाला होता आणि तो प्रसिद्ध होता की शहरातल्या बाबूची, ऑफिसरची मुलगी काय म्हणते, शेतकरी नवरा नको म्हणते. म्हणजे शेतीला प्राधान्य नाही आलं, प्राधान्य नोकरीला आलं. आणि म्हणून आम्ही या सगळ्या परिस्थितीचा विचार करत असताना आम्ही ठरवलं की हे चित्र बदलवायचं आहे. हे कठीण आहे पण असंभव नाही आहे. आणि हे बदलवण्याकरता आपण आपल्या सरकारने 10 वर्षामध्ये ग्रामीण भारताच्या प्रगती आणि विकासाकरता ज्या पॉलिसी, ज्या नीती स्वीकारल्या त्याचे परिणाम आता मिळायला सुरुवात झालेली आहे. मला अतिशय आनंद होतो की आज एकेकाळी आपल्या शेतकऱ्याला आपण अन्नदाता म्हणायचो. गहू, तांदूळ, ज्वारी, मका, साखर, ऊस शेतकरी तयार करायचा. पण या 10 वर्षामध्ये आपण ठरवलं, मी 2004 पासून सातत्याने संघर्ष करत होतो. अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते तेव्हा त्यांच्या मागे लागलो. त्यांनी मला, राम नाईक साहेबांना आम्हाला ब्राझीलमध्ये पाठवलं. ब्राझीलमध्ये बघितल्यानंतर आम्ही बघितलं की तिथे इथेनॉल तयार होतं. आपल्या औषध साखर कारखान्यामधून मळी तयार होते, मळीतून इथेनॉल तयार होतं आणि पेट्रोलमध्ये 26% इथेनॉल टाकतात. आम्ही आपल्या इथे भारतात आल्यावर अनेक लोकांकडे गेलो. आज आपल्या देशामध्ये पेट्रोल डिझेलची आयात 16 लाख कोटी रुपये आपला देश खर्च करतो. आम्ही ठरवलं की या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर या देशातला शेतकरी हा इंधनदाता झाला पाहिजे, ऊर्जादाता झाला पाहिजे. आज आपला शेतकरी वीज तयार करून झालेला आहे चिपाट जाळून. आज आपला शेतकरी इथेनॉल तयार करून झालेला आहे. आणि आज मला विश्वास आहे की आज तो केवळ अन्नदाता नाही, किंवा इंधनदाता नाही, केवळ ऊर्जादाता नाही, तर आता पंजाब आणि हरियाणामध्ये आम्ही सुरुवात केली आहे की आपल्या तांदूळाच्या ह्याच्यातून जे ज्याला आपण धानाचं तणस म्हणतो, मला माहिती नाही आपल्याकडे तांदूळ नाही, आमच्याकडे भंडारा गोंदिया जिल्ह्यात आहे, तर तांदूळाचं जे त्याला दिल्लीमध्ये परळी म्हणतात, परळी, आणि ते जाळल्यामुळे दिल्लीमध्ये प्रदूषण होत होतं. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी पानिपतमध्ये
इंडियन ऑइलच्या मागे लागून मोठा प्लांट टाकायला लावलेला आहे. तुम्ही जरूर बघायला जा की 1 लाख लिटर इथेनॉल आता पराठ्या, तुराट्या, ज्वारीचे फळं, सोयाबीनचं कुटार, बगास, उसाचं चिपाड याच्यापासून आणि आता बांबू पासून आपण इथेनॉल सुरू केलं आहे. तिथे इंडियन ऑइलने प्लांट टाकलेला आहे की राईस स्ट्रॉ पासून, परली पासून 1 लाख लिटर इथेनॉल तयार होतं. 150 टन बायो बिटुमिन तयार होतं, डांबर तयार होतं. आपल्या देशाला 80 लाख टन डांबर लागतं. केवळ 40 ते 50 लाख टन आपल्याला डांबर भारतातल्या रिफायनरी देऊ शकतात आणि उरलेला 30 लाख टन डांबर आपण आयात करतो. मी ठरवलंय आपण ही परिस्थिती बदलवू आणि आज आपल्या इथल्या पानिपतच्या रिफायनरीमध्ये 150 टन पर डे डांबर तयार होतं. आज पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशामध्ये आता हे प्रकल्प सुरू होऊन राहिलेले आहेत आणि त्यांना मी सांगितलं, चिंता करू नका, तुम्ही जेवढं डांबर तयार कराल तेवढं सगळं डांबर मी विकत घेईन आणि शेतकऱ्याला आपण समृद्ध करायचा प्रयत्न करू. म्हणजे आता शेतकरी डांबरदाताही झाला. पण एवढ्यावर आपलं सरकार थांबलेलं आहे. 2 वर्षापूर्वी 26 जानेवारीला दिल्लीमध्ये हवाई दलाचं हेलिकॉप्टर आणि फायटर जेट शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायोफ्युएलवर, इंधनावर चालली. सगळ्या लोकांनी ती पाहिली. आम्ही ठरवलं की स्पाइस जेटचं विमान, स्पाइस जेटच्या मालकाला मी विनंती केली की शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायोफ्युएलवर तुझं विमान डेहराडूनवरून दिल्लीला आणायचं आहे. त्यांनी मला सांगितलं, नितिनजी हवाई जहाज तो लेकर आऊंगा पर मेरा मशीन बिगड़ गया तो कौन जिम्मेदार होगा? मैंने बोला मैं जिम्मेदार हूँ. तेरे 10 काम किए हैं, 1 रुपया कभी लिया नहीं. अगर एखादा इंजिन बिगड़ गया तो मेरे नाम पर लिख देना. पण असं झालं नाही. डेहराडून वरून शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर विमान डेहराडूनवरून दिल्लीला उतरलं. त्याचं मी स्वागत केलं. धर्मेंद्र प्रधान त्यावेळी पेट्रोलियम मंत्री होते. आम्ही दोघांनी मिळून त्याचं स्वागत केलं. आता टाटाने एअर एशियाचं विमान पुण्याच्या प्राच कंपनीच्या सहकार्याने पुन्हा एकदा बायोफ्युएलवर चालून यशस्वीपणे चाचणी केली. म्हणजे आता तो दिवस दूर नाहीये की आपल्या देशामधला शेतकरी हवाई इंधन देखील तयार करेल आणि म्हणजे अन्नदाता, ऊर्जादाता, बिटुमिन दाता, इंधन दाता आणि आता हवाई इंधन दाता जर शेतकरी बनला आणि हे 16 लाख कोटी रुपये आपल्या देशाचे हे पेट्रोल डिझेलच्या आयाती करता खर्च होतात, त्यातले 8 ते 10 लाख रुपये, 10 लाख करोड जर शेतकऱ्याच्या घरात गेले, इथेनॉलच्या माध्यमातून उसाला चांगला भाव मिळाला, हवाई इंधनाचं इम्पोर्ट कमी होईल, पेट्रोल डिझेलचं इम्पोर्ट कमी होईल आणि या शेतकऱ्याला समृद्ध संपन्न केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि तरुण मुलाच्या हाताला काम मिळाल्याशिवाय राहणार नाही. ही होप, ही आशा, ही अपेक्षा आपल्या सरकारने निर्माण केली. म्हणून तुम्ही आम्हाला निवडून द्या, कारण आम्हाला तुमचं भविष्य बदलायचं आहे. गरिबी, भूकमरी, बेरोजगारी पासून तुम्हाला मुक्त करायचं आहे. गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं आहे. आणि म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे की आज मला अतिशय आनंद आहे की माझ्याकडे परिचारक साहेब बहुतेक आले होते. एक इनोवा गाडी आहे टोयोटोची, ती 100% शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालते. इथेनॉलचा रेट आहे 60 रुपये लिटर आणि पेट्रोलचा रेट आहे 120 रुपये लिटर. आणि या इनोवा गाडीमध्ये ती 60% वीज तयार करते. त्या गाडीतच चालता तयार करते. बॅटरी चार्ज होते आणि 40% इथेनॉलवर चालते. आणि ॲव्हरेजचा हिशोब केला तर फक्त 25 रुपये लिटर पेट्रोलचा भाव पडतो, तो इथेनॉलचा भाव पडतो. म्हणजे 25 रुपये लिटर पेट्रोल पडलं असं समजा. आता आम्ही 300 मी इंडियन ऑइलकडे मागणी केली. तुमच्या जिल्ह्यात 5 कारखाने आहेत. माझी आपल्याला विनंती आहे, 39 हो सोलापूरला 39 आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये सगळे साखर कारखाने पुढे या. तुम्ही इथेनॉलचे पंप टाका. आता इंडियन ऑइल 300 इथेनॉलचे पंप टाकते आहे.
आणि माझ्या आग्रहामुळे बजाज, TVS, हिरो, होंडा यांनी 2 व्हीलर आणि 3 व्हीलर तयार केलेले आहे. माझ्या शेतकऱ्याच्या तरुण मुलाला आव्हान आहे की आता मोटरसायकल आणि स्कूटर घ्यायची असेल तर ती पेट्रोलची नका घेऊ, ती इथेनॉलवर चालणारी घ्या. तुम्ही स्वतःच्या इंधनावर चालणारी ऑटो रिक्षा घ्या, त्याच्यावरचं आपलं 4 व्हीलर घ्या. आता मारुती सुझुकी, टोयोटो आपल्या गाड्या फ्लेक्स इंजिनवर आणून आल्या इथेनॉलवरच्या. आणि मला विश्वास आहे ही इथेनॉलची इकॉनॉमी 2 लाख करोडची कमीत कमी आपल्याला करायची आहे. आणि ही इकॉनॉमी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचं जीवन बदलवणार आहे. मला विश्वास आहे की आपल्याला इथेनॉलवर थांबायचं नाही आहे. आता इथेनॉल पासून हवाई इंधन तयार करायचं आहे. मी ठरवलं आहे की नागपूरला इंटरनॅशनल एअरपोर्ट होणार आहे. मी पण इथेनॉल तयार करतो. 2 लाख लिटर पर डे, आता 6 लाख लिटर करणार आहे. कर्नाटकमध्ये तर खूप आहे, 26 लाख लिटर पर डे तयार करणार आहे ते बिराणीकडे. ते शेतकरी संघटनेचे नेते होते, ते नेहमी एक गोष्ट सांगायचे. ते म्हणायचे की आपण ग्लोबल इकॉनॉमी मध्ये आहोत. आता भाव ठरवणं आपल्या हातात नाही आहे. डिमांड अँड सप्लाय, किती डिमांड आणि किती पुरवठा आहे याच्या आधारावर भाव ठरतात. साखरेचा भाव ब्राझील ठरवतं, मक्याचा भाव अमेरिका ठरवतं, सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतं, तेलाचा भाव मलेशिया ठरवतं. आणि म्हणून आज देशातली स्थिती अशी आहे की साखर सरप्लस. आता थोडं यावेळी परिस्थिती बदलली आहे, पण 1-1.5 वर्षापूर्वी अशी स्थिती होती की मी गमतीने म्हणायचो की जो साखर पाचच्या जन्मी पाप करतो तो एक तर साखर कारखाना टाकतो, नाही तर वर्तमानपत्र सुरू करतो. एवढी हालत खराब होती. असा कोणता धंदा आहे? मी कारखान्याची बाजू नाही म्हणत आहे, सत्य सांगतोय तुम्हाला. काय 100 रुपयाचा ऊस घ्या, 98 रुपयाची साखर तयार करा, ऊसवाल्याला 15 दिवसात पैसे द्या आणि साखर जी तयार होईल ती वर्षभर हळूहळू विका आणि त्याच्यावर व्याज भरा. हा धंदा प्रॉफिटमध्ये चालू शकतो का? नाही चालू शकत. काही कारखानदार त्यांनी बदमाशा केल्या असतील, पण यात व्हायबिलिटी नाही आहे. आणि म्हणून आपण पॉलिसी आणली की शुगर कॅन ज्यूस टू इथेनॉल डायरेक्ट बनवा. थोडं यावर्षी इलेक्शनच्या काळामध्ये साखर शॉर्टेज होतं, थोडी पॉलिसी बदलली, थोडा त्रास झालाय, पण इलेक्शन नंतर ती पॉलिसी बदलणार आहे. आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला साखर यालाही पण चांगला भाव मिळणार आहे. जर ब्राझीलमध्ये नापिकी झाली तर परिचारक साहेबांच्या चेहऱ्यावर हास्य राहते. आणि ब्राझीलमध्ये उत्पादन वाढलं का साखर कारखानावाले घुमटल्यासारखे करतात, कारण भाव मग 22 रुपये 24 रुपयावर येतो. आणि म्हणून आपल्याला क्रॉप पॅटर्न बदलवला पाहिजे. आज आपल्या देशामध्ये साखर सरप्लस आहे, मका सरप्लस आहे, गहू सरप्लस आहे, तांदूळ सरप्लस आहे. पंजाब हरियाणामध्ये आपण तांदूळ रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर ठेवतो, पावसाळ्यात ओला होतो, कारण त्या ठिकाणी तांदूळ ठेवायला गोडाऊन नाही आहे. आणि आपल्याला हे करत असताना क्रॉप पॅटर्न मध्ये खाद्य तेलाची कमी आहे. आपल्या देशामध्ये 1.5 लाख कोटी रुपयाचं खाद्यतेल आपण आयात करतो. मी परवाच प्रवासात होतो, बावनकुळे साहेबांनी, मी नागपूरहून निघालो आणि मी फाईलवर सही केली. कांदा निर्यातीच्या बाबतीमध्ये माहिती आहे आपल्याला किती अडचण आली होती. सगळ्यांना भीती वाटत होती की इलेक्शनच्या काळामध्ये कांद्याचं शॉर्टेज येईल, रेट वाढतील, अडचण येईल. आणि म्हणून त्यावेळी थोडेसे कांद्यावर रिस्ट्रिक्शन टाकले गेले होते, पण आता कांद्यावरचे रिस्ट्रिक्शन उठवले. पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक गोष्ट करायची आहे की आपलं पर एकर उत्पादन आणि जगातलं उत्पादन कसं आहे. ब्राझीलमध्ये सोयाबीनचं उत्पन्न पर एकर 26 क्विंटल आहे, अर्जेंटिनामध्ये 28 क्विंटल आहे, अमेरिकेत 30 क्विंटल आहे. आणि यावेळी माझ्या पत्नी शेती बघते, तिला बक्षीस मिळालं आमच्या जिल्ह्यात, तर माझ्याकडे किती झालं? 11 क्विंटल. तुमच्याकडे तर 14-15 होत असेल तिकडे. तसा तुमचा भाग चांगला आहे, आमचा म्हणजे दगडच आहे सगळं तिकडं. 22 साखर कारखाने निघाले, 22नी दिवाळं पिटलं संपले. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाना चालवणं म्हणजे मेरिट मध्ये पास झालेल्या मुलांची शाळा. आणि फर्स्ट क्लास मध्ये पास झालेले मुलं जे आहेत त्यांची शाळा म्हणजे मराठवाडा आहे.
आणि जे 100% नापास झाले त्या मुलांची शाळा म्हणजे विदर्भ आहे. आता मी खडकावर डोकं आपटून 3 कारखाने चालवतो. कठीण आहे, पण मार्ग काढला. इथेनॉल मध्ये केलं, पॉवर तयार केली आणि साखरेचा घाटा भरून काढला. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की 2 विषयामध्ये आमच्या सरकारने फार चांगलं आता काम केलेलं आहे. पहिला आहे दुधाच्या विषयामध्ये मी स्वतः या विषयाच्या मागे 2-3 वर्ष मागे होतो. आपल्या इथली गीर जातीची गाय 1952 साली ब्राझीलला गेली आणि ब्राझीलमध्ये त्यांनी एवढे चांगली नसल डेव्हलप केली की गीर गाय तिथे 60 लिटर दूध देते. मग त्या गायीपासून जो सांड तयार झाला बुल, त्याचं नाव होतं टोरॅन्डो. त्याचं सिमेंट आपण इंडियामध्ये आणलं. माझे प्रायव्हेट सेक्रेटरी दिवे म्हणून वर्धा जिल्ह्यात आर्वीला, त्यांच्याकडे इंजेक्ट केलं आणि त्यांच्याकडे 8 गोऱ्या झाल्या. आणि ज्याच्या आईचं दूध 60 लिटर असेल त्याचं सिमेंट आणलं तर आता 20 ते 22 लिटरची गोरी होणार. आणि आता भारत सरकारने नवीन टेक्निक घेतलाय, स्वीकारलाय की आता बेटी बचाव अभियानाची गरज नाही. आता गाईला गोरीच होईल, गोरा होणार नाही. आणि तुमच्या 2 लिटरच्या गाईला टेस्ट ट्यूब बेबी तुम्ही ऐकला ना, तसा आता टेस्ट ट्यूब गोरी म्हणजे एम्ब्रिओ ट्रान्सफर. आणि मी पहिला प्रोजेक्ट नागपूरला वेटरनरी युनिव्हर्सिटी तेलंगखेडी आमच्या इथे सुरू केला. दुसरा प्रोजेक्ट चितळे डेअरीमध्ये सांगलीला झाला आणि तिसरा बारामतीमध्ये पवार साहेबांनी सुरू केला. आणि तिन्ही प्रोजेक्टचं उद्घाटन करण्याचं भाग्य मला मिळालं. आणि आता आपल्याकडे 2 लिटर 4 लिटरची देशी गाय आहे, हुस्टन आहे, जर्सी आहे, पण 3 वेतामध्ये भारतीय होऊन जाईल. धर्मवापसी आंदोलन, गए हुए वापस आओ. आता हुस्टन आणि जर्सीची गरज नाही आहे. आणि एम्ब्रिओ ट्रान्सफरचं प्रत्येक जिल्ह्यात आता आपण युनिट टाकणार आहे. शेतकऱ्याकरता ॲनिमल हॉस्पिटल आपण चांगलं बांधणार आहे. आणि त्याच्या आधारावर प्रत्येक शेतकऱ्याकडे जी गाय येईल तिचा जे 2 लिटर 3 लिटर देईल तिचा गर्भ आपण बदलवू, एम्ब्रिओ ट्रान्सफर. आणि मी विखे पाटील दुग्ध विकास मंत्री आहे, देवेंद्रजींना विनंती केली. त्यावेळी आमचे मुंडे साहेब सेक्रेटरी आताही तेच आहे मला वाटते. आम्ही मिटिंग घेतली आणि विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्राकरता 14,000 कोटी रुपयाचा प्लॅन तयार केला. नागपूरमध्ये मदर डेअरी मी सुरू केली. 450 कोटी रुपयाचा. तुमच्याकडे दुधाचं चांगलं आहे पण आमच्याकडे वाईट स्थिती आहे. आता मदर डेअरी सुरू झाली, संत्र्याची बर्फी सुरू केली आणि आता आम्ही पूर्ण देशामध्ये, जगात त्याला एक्सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला. आता दुधाचं उत्पादन आपल्या इथलं 3 पटीने वाढेल. प्रत्येक शेतकरी नेपियर ग्रास पण लावेल आणि आपल्याकडचं पशुखाद्य तोच तयार करेल आणि दुधाचा महापूर देशात वाहील. आणि एका ठिकाणी जर आपल्या इथे शेतकरी चांगलं दुधाचं उत्पादन झालं तर शेतकरी आत्महत्या कशाला करेल. आणि म्हणून पहिली गोष्ट, दुधाच्या बाबतीत हा निर्णय झाला, प्रत्येक जिल्ह्यात हे येणार आहे. दुसरा निर्णय आम्ही घेतला, तो निर्णय विशेषतः बायोफ्युएलचा आहे. बायोफ्युएलच्या बाबतीमध्ये आता इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, बायो LNG, बायो CNG, इलेक्ट्रिक, मीच या खात्याचा मंत्री आहे. इलेक्ट्रिकची काळी आली, लोक म्हणे कोण विकत घेईल. मला एका पत्रकारांनी प्रश्न विचारला की इलेक्ट्रिकची गाडी आली बंद पडली तर तुम्ही धक्का मारणार का, असे प्रश्न विचारायचे. आता इलेक्ट्रिकच्या गाडी करता वेटिंग लिस्ट आहे. इलेक्ट्रिकची स्कूटर, इलेक्ट्रिकची ऑटो रिक्षा आली. आणि एवढंच नाही तर पश्चिम महाराष्ट्रात आपल्या पुण्यामध्ये, पुणे जिल्ह्यातला कारखाना पण मीच उद्घाटन केलं आणि विनोद तावडे पण त्या डॅसपासून आणि स्पेंट वॉश टाकून बायोडायजेस्टर मध्ये बायो CNG तयार केला. आणि आता शेतकऱ्याचा ट्रॅक्टर, बसेस, गाड्या या बायो CNG कारखान्यामध्ये सगळ्यांच्या डिझेल पेट्रोलच्या कन्वर्ट झाल्या आणि वापरल्या जातात. माझ्याकडे CNG असतील तर आता बायो CNGच्या ट्रॅक्टरवर केवळ 50,000 रुपये होतात. टू सेव्ह मनी इज टू अर्न मनी. आणि मग एक्सपेंडिचर कमी केलं पाहिजे. आणि मग आता प्रत्येक कारखान्यात बगासपासून, स्पेंट वॉशपासून बायो CNGचे प्रोजेक्ट सुरू झाले. 350 प्रोजेक्ट देशात होतात. मी त्या असोसिएशनचा अध्यक्ष आहे.
आणि त्यातले 36 प्रोजेक्ट सुरू झाले. मी पण भंडारा जिल्ह्यात तुमसर जवळ आमचा कारखाना आहे, तिथे 5 टन पर डे बायो CNG बघा आपल्या राईस स्ट्रॉपासून आम्ही करण्याचा तिथे कारखाना टाकला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकरी इथेनॉल तयार करेल, इंधन तयार करेल. आणि त्याचबरोबर महत्त्वाच्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आपण डाळिंब उत्पादक आहात, आपल्याकडे द्राक्ष होतात, पण जगामध्ये आज तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की मुंबई आणि दिल्लीमध्ये जेव्हा श्रीमंत माणसाकडे लग्न असतं तेव्हा फळं भारतातली नसतात. जगातल्या देशातली फळं त्या ठिकाणी सगळे खातात. याचं कारण आपल्याला आपल्या द्राक्षाच्या, मोसंबीच्या, संत्र्याच्या आणि डाळिंबाच्या ह्याच्यात चांगल्या नर्सऱ्या काढल्या पाहिजे. तुम्हाला माहित आहे सह्याद्री नाशिकची, त्यांनी स्पेनमधून द्राक्षाची कलम आणली आणि चांगल्या कलमा तयार केल्या, त्यामुळे त्यांचं द्राक्षाचं वाण सुधारलं. त्यांनी 1500 कोटी रुपयाची द्राक्ष निर्यात केली. आज जगाच्या मार्केटमध्ये कॉम्पिटिशन आहे. यामध्ये संशोधन करून उत्पादनही वाढलं पाहिजे आणि गुणवत्ताही सुधारली पाहिजे. त्याकरता उत्तम नर्सरी याच्याकरता आता आम्ही धोरण निश्चित केलं. केवळ नर्सरी नाही तर जे बीज शेतकरी वापरतात त्यामध्ये उत्पादन वाढवण्याकरता जगाच्या तुलनेमध्ये आपलं उत्पादन कसं वाढेल त्याच्यावरही विचार केला. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला माहिती नाही आपल्याकडे आलं की नाही आलं, आम्ही द्रोण आणले. मी स्वतः माझ्या भागामध्ये 4000 एकर द्रोणमधून आम्ही फवारणी केली. नॅनो युरिया आणला, नॅनो मिश्रखत आणलं. 1 एकर ऊसाकरता आपल्याला 8 पोते आपण खत टाकतो, युरियाचे 4 आणि मिश्रखताचे 4. पण आता आपण नॅनो युरिया शोधला. अमेरिकेतला एका भारतीय तरुणाने नॅनो युरिया शोधला. तो माझ्याकडे आला, म्हणला साहेब, मी म्हणलं टेस्टिंग कुठं आहे, रिपोर्ट कुठं आहे? रिपोर्ट पाहिल्यावर मी पण आश्चर्यचकित झालो. मी त्याला म्हणलं प्रधानमंत्र्यांना मी पत्र लिहिलं ना, भेट द्या. प्रधानमंत्र्यांनी त्याला सपोर्ट केला आणि आता देशात नॅनो युरिया, नॅनो मिश्रखत तयार होऊन आला आहे. 1 खताची बॅग बरोबर 1 बॉटल 250 ml ची. आणि आज तुम्हाला माहिती आहे काय झालं? जेव्हा आपण खताची बॅग विकत घेतो तेव्हा आपण खत फेकतो. 75% वाया जातं आणि 25% फक्त पिकाला जातं. आणि जेव्हा आपण नॅनो युरिया आणला आणि स्प्रेइंग ड्रोन मधून केलं तर आज मला सांगताना तुम्हाला आनंद होतो आहे की 75% पिकाला जातं आणि 25% फक्त वेस्ट होतं. 8 बोरे खताचे तेव्हा 4 बॉटलमध्ये काम होतं. म्हणजे कमीत कमी शेतकऱ्याचे 4000 रुपये एकरी वाचले. मी आताच परिचारक साहेबांना सांगितलं की आमच्यासारख्या भागातल्या भागात आम्ही द्रोण आणले. आपण 15,000 द्रोण महिला बचत गटांना दिले आणि आता महिला हातात रिमोट घेऊन आपण स्प्रेइंग सुरू केलं. आणि म्हणून माझ्याकडे आपल्याला विनंती आहे की टेक्नॉलॉजीला स्वीकार करा. एका तरुण भारतीय इंजिनियरने एक बैलजोडी तयार केली इलेक्ट्रॉनिकची, माझ्या घरी आहे. आणि ते खरपे सगळं निंदण, खरपण, पाणी, फवारा सगळं काम करतं आणि ते बैलासारखं चालतात. म्हणजे आपल्या देशामध्ये टेक्नॉलॉजी खूप मोठ्या प्रमाणात रिसर्च सुरू आहे. ॲग्रिकल्चरमध्ये नवीन नवीन इक्विपमेंट येऊन राहिलेले आहेत. आणि आता ट्रॅक्टर कंपनीला मी सांगितलं की युरो 6 चे इमिशन नॉर्म्स आम्ही लावणार होतो. सगळे कंपनीचे मालक माझ्याकडे आले, म्हणाले आपण हे केलं तर आपण ट्रॅक्टरची किंमत 1 लाख रुपयांनी वाढेल. मी म्हणलं तुमचं म्हणणं मी मान्य करतो, पण माझी कंडिशन आहे की तुम्ही ट्रॅक्टर इलेक्ट्रिकवरचा तयार करा. ट्रॅक्टर 100% इथेनॉलवरच्या पेट्रोल फ्लेक्स इंजिनवर तयार करा. तुम्ही CNG वर तयार करा. तुम्ही हायड्रोजनवर तयार करा. तुम्ही जर हे केलं तर मी हे युरो 6 चे इमिशन नॉर्म्स नाही आणणार. मला सगळ्यांनी शब्द दिला आहे की 1 वर्षाच्या आत हे होईल. आणि इलेक्ट्रिकचा ट्रॅक्टर जर आला तर चिंताच करू नका. तुम्ही आता 1.25 लाख रुपयाचा डिझेल वर्षाला वापरता. इलेक्ट्रिकचा ट्रॅक्टर आला तर तुम्हाला 5 ते 6,000 रुपयाची फक्त वीज लागेल. 1 लाख रुपयाची बचत होईल. म्हणजे शेतकऱ्याला समृद्ध संपन्न करायचं असेल तर उत्पादन खर्च कमी केला पाहिजे. कृषी प्रक्रियेवर करणारे उद्योग निघाले पाहिजे. तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे. केवळ स्मार्ट सिटी नाही, स्मार्ट विलेजेस झाले पाहिजे. ही योजना आज आपलं सरकार राबवत आहे. मला अतिशय आनंद आहे की मी नेहमी
मला टी व्हीवर इंटरव्ह्यू देताना लोक तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम कोणतं आहे? मी खूप पूल बांधले, रस्ते बांधले, टनेल बांधले, तुमच्या भागात 20,000 कोटीची कामं मी तुमच्या जिल्ह्यात केली. पण मी काही त्याच्यावर बोलत नाही, कारण तुम्ही ते बघताच रोज. तुम्ही कशाला सांगू की मी हे केलं? जेवढं परिचारक साहेबांनी सांगितलं सगळे कामं केली. पण मला आनंद आहे की मी ज्यावेळी महाराष्ट्रात मंत्री विरोधी पक्षनेता होतो तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी मला बोलवलं. सुंदरलाल पटवा ग्रामीण विकास मंत्री होते. आणि वाजपेयीजींनी मला सांगितलं की नितीन, तू शहरात खूप कामं केली म्हणे. कधी कधी मराठीत बोलायचे. आता तू गावं जोडण्याकरता रस्ता तयार कर, योजना कर. आणि माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार झाली. त्यात नाबार्डचे अध्यक्ष होते, रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर होते. मी 4 महिने अभ्यास केला, प्रारूप तयार केलं, योजना तयार केली, अटल बिहारी वाजपेयींना पोहोचवून दिली. आणि 15 दिवसाच्या आत अब्दुल कलाम साहेबांनी लाल किल्ल्यावरून त्या योजनेची घोषणा केली. त्या योजनेचं नाव होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. आज तुमच्या गावात जे मजबूत रस्ते झाले ते करण्याचं काम हिंदुस्थानच्या इतिहासात कोणी केलं असेल तर अटल बिहारी वाजपेयींनी केलं. मी टीका टिप्पणी करत नाही, पण 60 वर्ष काँग्रेस पक्षाला मिळाले पण गावाचा रस्ता नाही झाला. का नाही झाला? कारण प्रायोरिटी नव्हती. आज मी रस्ते बांधतो, रोड बांधतो, पैशाची कमी नाही आहे, पैशाची बिलकुल कमी नाही. मी 50 लाख कोटी रुपयाची कामं केली. कोणी पत्रकार, मी म्हणतोय कोई है माइका लाल जो मैंने कहा नहीं हुआ बता दे? कोणी नाही आहे. कारण मी जे बोलतो ते करतो, जे करतो ते सांगतो, डंके की चोट पर सांगतो. एखादं काम होणार असेल तर हो, नाही असेल तर नाही. त्यामुळे परिचारक साहेब तुम्ही चिंता करू नका. तुमचा रेल्वेचा पूल, उड्डाण पूल मी नक्की करू शकतो. मला याने मागच्या वेळी आलो तेव्हा सांगितलं की मंदिरापर्यंत जाणारा रस्ता करून द्या. काम सुरू झालं, रिंग रोड झाला. आता तर मला खूप आनंद आहे. हा महाराष्ट्र साधू संतांचा आहे. या महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आणि विरासत, या महाराष्ट्रातलं साहित्य, या महाराष्ट्रातला संस्कार, या महाराष्ट्रातले माळकरी, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आमचं दैवत आहे. खरं म्हणजे मी तुमच्याकरता काहीच केलं नाही. खऱ्या अर्थाने मला आठवतं माझी आई मरण्यापूर्वी अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर, तुळजापूरला आली होती. आणि 6 महिन्यापूर्वी सगळी यात्रा झाल्यावर घरी आल्यावर ती मला म्हणाली, नितीन अरे माझी कंबर पूर्ण लचकून गेली रे म्हणे. तो गाणगापूरचा रस्ता तर असा होता म्हणे का रस्त्यात खड्डा होता की खड्ड्यात रस्त्यात कळत नाही. तुला जर कधी आयुष्यात संधी मिळेल तर पहिलं काम कर म्हणे, पंढरपूर, गाणगापूर, अक्कलकोट, माहूर, तुळजापूर हे सगळे रस्ते कर. आणि मला आईचं वाक्य लक्षात होतं, ही अतिशय संतांची भूमी आहे. विठोबा आमचं दैवत आहे. या महाराष्ट्रामधला वारकरी संप्रदाय आमचा आदर्श आहे. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी तर आमचं जीवन आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहेत. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निदारू, श्रीमंत योगी. हे ज्यांचं वर्णन आहे ते छत्रपती शिवाजी महाराज. मी दिल्लीला माझ्या ऑफिसमध्ये आणि माझ्या घरी माझ्या समोर माझ्या आई वडिलांचा फोटो नाही आहे, पण माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. असा आदर्श राजा नाही झाला. आदर्श पिता, आदर्श राजा, आदर्श प्रशासक, एक योद्धा, सेनानी, ज्याने कधी परस्त्रीचा सन्मान केला, कधी कुठल्या दुसऱ्या धर्माच्या मस्जिदी असतील त्या कधी तोडल्या नाही, सन्मान ठेवला आणि जनतेचं राज्य आणलं, शिवशाही आणली. ती शिवशाही आणि ते रामराज्य या देशात आलं पाहिजे, हेच आमचं उद्दिष्ट आहे. आमच्यासारखे 2-4 येतील आणि जातील, पण हा देश हा छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे. हा देश सामाजिक समता आणि आर्थिक समता सांगणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचा देश आहे.
हा देश सामाजिक समतेकरता आपलं जीवन समर्पित करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेंचा देश आहे. हा देश समाजातली छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता नष्ट करून माणूस हा त्याच्या जातीने मोठा नाही आहे, गुणाने मोठा आहे, या आधारावर जीवनाचं तत्वज्ञान सांगणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचा देश आहे. मी या तत्वाचं पालन करतो. मी घाबरत नाही जनतेला. मी माझ्या लोकसभा मतदार क्षेत्रात सांगितलं की मी जातपात पाळत नाही. मी तुम्हालाही सांगतो, मी सगळ्यांचं काम करतो, योग्य काम सगळ्या पक्षाचं करतो आणि चुकीचं काम जवळच्या बसण्याचं करत नाही. त्यामुळे मी सांगितलं, जात-पात कुछ नाही, मैं तुम्हारा हूं, तुम मेरे हो. सगळे लोक माझा परिवार आहे आणि मी तुमचा आणि तुम्ही माझे आहे. आणि हेही सांगितलं की जो करेगा जात की बात उसको कसके पडेगी लात. मी घाबरत नाही, मला काही फरक नाही. मला सगळ्यांनी मतं दिली. आता निवडणूक निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल. कारण आपल्या इथे हिंदूला ज्या भावात पेट्रोल मिळतं त्याच भावात मुसलमानाला मिळतं. गॅसचं सिलेंडर ज्या भावात हिंदूला मिळतं त्याच भावात मुसलमानाला मिळतं. गरिबी, भूकमरी, बेरोजगारी कोणा एका जातीची समस्या आहे. आपल्या संपूर्ण समाजामध्ये जे गरीब आहे, शोषित आहे, पीडित आहे, दलित आहेत, जे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्टीने मागासलेले आहे, त्यांचा विकास प्राधान्याने व्हायला पाहिजे. शैक्षणिक विकास, सामाजिक विकास, आर्थिक विकास. मी जेव्हा मंत्री झालो तर माझ्या सेक्रेटरीने मला विचारलं की आपली प्रायोरिटी काय. तर मी म्हटलं मला 2 कामं करायची आहेत. पहिलं, या देशात माणूस माणसाला खिचण्याचं काम करतो, सायकल रिक्षा. आणि बंगालमध्ये, झारखंडमध्ये तर खांद्यावर रिक्षा घेऊन लोक जायचे आणि 80% लोक मुसलमान आणि दलित समाजातले होते. मी सांगितलं मला एक प्रथा बंद करायची आहे. 1.5 कोटी लोकांना मानवी शोषणातून मुक्त करायचं आहे. मी IIT, इंजिनिअरिंग कॉलेज, रिसर्च सेंटरचे लोक बोलवले, मेकॅनिक्स ड्रिव्हन ई रिक्षाचे डिझाईन्स तयार केले, त्याला मान्यता दिली, विवाद झाले, सुप्रीम कोर्टापर्यंत केसेस केल्या. मी ई रिक्षा देशात आणला, ई कार्ट आणलं आणि आज मला याचा आनंद आहे की 1.5 कोटी लोक, जे माणूस माणसाला खिचत होता तो सायकल रिक्षा आणि माणूस खिचणारा रिक्षा आता देशात कुठेही दिसत नाही. ते मानवी शोषणातून मुक्त झाले. हे माझ्या आयुष्यातलं चांगलं काम आहे. दुसरं काम, मला तुमचं सहकार्य पाहिजे. मला 9 डॉक्टरेट मिळाल्या, डिलिट्स मिळाल्या. मी एवढा विद्वान नाही आहे आणि त्यातल्या 5 डॉक्टरेट डिलिट्स मिळाल्या त्या कृषी विज्ञानावर मिळाल्या. आपल्या जिल्ह्यामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आम्ही एक GR काढला होता आणि त्या GR मध्ये आम्ही ठरवलं की आपल्या इथे NHI करता जे आपल्याला पालखी मार्गातही केलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला जी माती लागते, मुरुम लागतो, नदी नाल्यांचं खोलीकरण करायचं, रुंदीकरण करायचं. पाडळकर साहेब, तुम्ही बुलढाण्यात या. धनगर समाजाचे 15,000 लोक बुलढाणा ते अजिंठ्याच्या मध्ये राहतात. दरवर्षी ते लोक आपले गाव सोडून जायचे कारण पाणीच नव्हतं. पूर्ण बुलढाणा आणि अजिंठ्या रस्त्याला मी नदी नाल्याचं खोलीकरण केलं, तलावाचं खोलीकरण केलं, पाणी आलं, विहिरी 8-8, 10-10 तास चालतात. एकही धनगर समाजाचा माणूस मायग्रेट झाला नाही, आता तिथेच राहतात. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. पाणी हाच मुद्दा आहे, पाणी. आणि तुमच्या या भागामध्ये जवळपास 59 तलाव, 52.32 लाख क्युबिक मीटर खोलीकरण आणि त्याच्यातून 5,332,000 क्युबिक मीटर साठवण क्षमता पाण्याची वाढली. 78 गावांना फायदा झाला. अक्कलकोट, सोलापूर, सोलापूर बिजापूर, सोलापूर सांगली आणि पालखी मार्गावरही पण झाला आहे. अनेक ठिकाणी झालं खोलीकरण, नोंदीकरण. आणि माझी आपल्याला एकच विनंती आहे की या ठिकाणी आपल्याला पाण्याचा एक एक थेंब डिपॉझिट केला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने, भारत सरकारने योजना आणली आहे आणि त्या योजनेमधून आपल्याला आपल्या प्रत्येक जिल्ह्यातलं सिंचन 60% वरती गेलं पाहिजे. मी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून पश्चिम महाराष्ट्राकरता 6,433 कोटी रुपये दिले 7 प्रकल्पाला. सांगली व सोलापूर जिल्ह्यातला कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प 2,775 कोटी. सांगोला शाखा प्रकल्प 688 कोटी. टोटल 3,463 कोटी या 2 प्रकल्पाला दिले. सातारा पुणे जिल्ह्यामधलं धोम बलकवडी 868 कोटी रुपये. सातारा जिल्ह्यातला तारळी 943 कोटी. कुडाळी 635 कोटी. मोटणा 219 कोटी. वांग 304 कोटी. असे टोटल 3,000 कोटी रुपये मी केवळ या भागात पाण्याकरता दिले. मी काल हेलिकॉप्टरवरून गेलो सांगोल्याच्या वरतून. गणपतराव देशमुख मला नेहमी भेटायला यायचे. तो जो टेंबूचा तिकडलं पाणी पुढे न्यायचं होतं, मी ते मंजूर करून दिलं. आणि मी याला माझ्या PA विचारलं, अरे मोबाईल फोन काढ, आपण कुठे आहोत? त्यांनी झालं सांगोल्याजवळ आहोत. सांगोल्याच्या आजूबाजूला हिरवं बघितलं. मला म्हटलं खऱ्या अर्थाने गणपतराव देशमुखांनाही श्रद्धांजली झाली. बिचारे अनेक वेळा माझ्याकडे आले, कंटाळून गेले. म्हणजे त्या भागात पाणी आलं म्हणजे आज या सगळ्या ठिकाणी जे पाणी आलं त्याचा चांगला परिणाम आहे. मी दुसरी योजना आणली, बळीराजा जलसंजीवनी योजना. सगळ्यांनी प्रकल्प सुरू करून दिले. टक्केवारी जोरात होती महाराष्ट्रात, आजही आहे. या टक्केवारी पायी फार सत्यानाश झाला. मी 50 लाख कोटी रुपयाची कामं केली, पण एक मायचा लाल नसेल कोणी तुम्हाला सांगेल की त्या कॉन्ट्रॅक्टरला काम मंजूर करण्याकरता माझ्याकडे यावं लागलं. आपल्या देशासाठी आपण काम करतो. या बळीराजामध्ये काय झालं की अनेक प्रकल्प 12-12, 15 वर्ष बंद पडली, अर्धवट पडली. टेंबू उपसा सिंचन प्रकल्प त्याला मी 1200 कोटी रुपये दिले. उरमोडी 483 कोटी रुपये दिले. दोन्ही प्रकल्प मिळून जवळपास 2,000 कोटी रुपये या भागात दिले, ज्यातून आज दुष्काळी भागामध्ये पाणी दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातला दुष्काळी भाग, सांगली जिल्ह्यातला दुष्काळी भाग, कोल्हापूर जिल्ह्यातला दुष्काळी भाग, सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांनी जगायचं नाही का? त्याला पाणी नाही मिळालं पाहिजे का? काल मी मान खटाव भागात गेलो. पाणी हीच समस्या आहे. आणि आमच्या सरकारने ठरवलं आहे की आम्ही पुन्हा आल्यानंतर सिंचन प्रकल्पाकरता आणि जलसंवर्धनाकरता हायेस्ट प्रायोरिटी देऊ आणि तुमच्या गावात आम्ही पाणी पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. जर पाणी आलं तर 2.5 पट उत्पन्न वाढणार आहे. आणि म्हणून या देशाचा विकास करायचा आहे. या देशाला सुखी समृद्ध संपन्न बनवायचं आहे. शेतकरी शेतमजुराला, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याला समृद्ध संपन्न करायचं आहे. तरुण मुलाच्या हाताला काम द्यायचं आहे. स्मार्ट शहर नाही तर माझं स्वप्न आहे की स्मार्ट विलेज झाली पाहिजे. मी पहिलं विलेज, स्मार्ट विलेजच्या कामाला सुरुवात केली आहे. आणि मला विश्वास आहे की मुंबई, पुण्याला, बंगलोरला, दिल्लीला, कलकत्त्याला, चेन्नईला गेलेली शेतकऱ्याची मुलं पुन्हा एकदा गावाकडे वापस येतील, शेतात बंगला बांधतील, एअर कंडिशनर राहील जसं इस्रायलमध्ये आहे, आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल, प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहतील आणि आपल्या शेतकऱ्याचा माल जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये एक्सपोर्ट होईल. तो दिवस आता दूर नाही आहे. पण तो दिवस आणायचा असेल तर खऱ्या अर्थाने योग्य सरकार आणि योग्य नेतृत्व निवडलं पाहिजे. तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढा मोठा पालखी मार्ग मी बांधला, अनेक प्रकल्प बांधले, हायवे बांधले, याचं श्रेय मला नाही आहे. याचं श्रेय कोणा खासदाराला नाही आहे, कोणा नेत्याला नाही आहे. याचं श्रेय खऱ्या अर्थाने कोणाला असेल तर माझ्यासमोर बसलेल्या जनतेला आहे. कारण तुम्ही जर महाराष्ट्रातून मला निवडून दिलं नसतं, आमचे खासदार निवडून दिले नसते, तर मोदीजी प्रधानमंत्री झाले नसते. आणि ते जर प्रधानमंत्री झाले नसते तर मी देखील मंत्री झालो नसतो. तर मी काम कसं केलं असतं? तुम्ही निवडून दिला, तुम्ही आशीर्वाद दिले, म्हणून या देशाचं चित्र बदललं आहे. तुमच्या आशा, अपेक्षा, आकांक्षा, तुमचे स्वप्न, गरिबी दूर करणं, सामाजिक आर्थिक परिवर्तन करणं आणि सुखी समृद्ध संपन्न ग्रामीण भागाला करणं, हे स्वप्न उराशी बाळगून आम्ही अनेक योजना आणल्यात, अनेक कामं सुरू आहेत. वेळेची कमी आहे, मला पुढे पण एका सभेला जायचं आहे. माझी एकच विनंती आहे की आपण सगळेजण, विशेषतः या मतदारसंघातून सोलापूरमधून राम सातपुते उमेदवार म्हणून उभे आहेत. मी विद्यार्थी परिषदेचा प्रोडक्ट आहे.
विद्यार्थी परिषदेमुळे राजकारणात आलो आणि राम पण विद्यार्थी परिषदेचा उत्तम कार्यकर्ता आहे. टक्केवारी घेणारा खासदार नाही होणार, इमानदार आहे, तुमच्या विकासाकरता काम करणारा आहे, तरुण मुलाला रोजगार मिळाला पाहिजे म्हणून संघर्ष करणारा आहे. मी याला 20 वर्षापासून ओळखतो. एक उत्तम कार्यकर्ता इमानदारीने तुमची सेवा करण्याकरता उभा आहे. या मतदारसंघातून आपण त्यांना प्रचंड मताने विजय करा आणि त्यांना सेवेची संधी द्या. माडामधून रणजितसिंह नाईक निंबाळकर उभे आहेत. त्यांच्याही मतदारसंघात भरपूर कामं केली, जेवढे त्यांनी म्हटले तेवढी कामं केली, कुठले कामं बाकी नाही आहे आणि म्हणून त्यांना पुन्हा एकदा निवडून द्या. धाराशिवमध्ये सौ अर्चना राणा जगतसिंह पाटील त्या उभ्या आहेत आणि सांगलीमध्ये आता मी प्रचाराला चाललो आहे, संजय काका पाटील उभे आहेत. आपण या सगळ्यांना प्रचंड मताने याकरता विजयी करा की तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असतील, तुमच्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतील, तुमच्या आशा अपेक्षा, तुमची स्वप्न आणि तुमच्या जीवनात तुमचं भविष्य बदलवायचं असेल तर 60 वर्ष तुम्ही काँग्रेसला आजमावलं, गरिबी हटावाचा फक्त नारा आला, गरिबी नाही हटली. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, या चौघांनाही निवडून द्या, अपप्रचाराला बळी पडू नका. मला परिचारक साहेब सांगत होते की आम्ही संविधान बदलणार आहोत असा प्रचार करतात. मी लॉचा विद्यार्थी आहे. केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टात निर्णय झाला आहे की मूलभूत तत्व जे घटनेची आहे, सायलेंट फीचर्स, ते बदलू शकत नाही. डेमोक्रेसी, फ्रीडम ऑफ स्पीच, फंडामेंटल राईट, लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता बदलूच शकत नाही, कोणी सरकार हो. पण पार्ट 2 मध्ये जी घटना आहे त्यातल्या कलमांमध्ये मात्र दुरुस्ती करता येते. आज आपल्या देशामध्ये बाबासाहेबांची घटना तोडमरोड करण्याचं पाप 80 वेळा कोणी केलं असेल तर काँग्रेसवाल्यांनी केलं आणि आमच्या नावाने शिमगा करतात. बाबासाहेबांचं संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि कोणी बदलवू शकत नाही. याचं कारण मूलभूत तत्व, सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. हे 7 सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती आणि चीफ जस्टिसने केशवानंद भारती केसमध्ये दिलेला निर्णय आहे आणि कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास. या देशातल्या गरीब जनतेचं कल्याण झालं पाहिजे. महा अर्थव्यवस्था भारताची झाली पाहिजे, हेच आमचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्याकरता आपण सगळ्यांनी या 4 उमेदवारांना आणि रामला आशीर्वाद द्यावे.